हॅलो ऑल, मी मैना. नेहमीच म्हणते फिरायला जाय ना. तर आज मी नेहमीच्या लगबगीच्या आयुष्यातून एक क्षण चोरून तो सुंदर बनवण्यासाठी निघाली आहे एका शांत, निसर्गरम्य आणि पवित्र अशा मंदिराला भेट द्यायला. आज आपण चाललो आहोत पुण्याजवळच्या रामदरा मंदिरकडे, जिथे निसर्ग, भक्ती आणि इतिहासाचा सुंदर संगम अनुभवायला येतो. असं मानलं जातं की भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवास काळात या परिसरात वास्तव्य केलं होतं. त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र मानलं जातं. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मंदिर नारळाच्या झाडांनी वेढलेलं आहे. आजूबाजूचा शांत परिसर मनाला एक वेगळी शांती देतो. इथे राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत. तसेच विविध संतांच्या मूर्ती ही दर्शनास मिळतात. मंदिराची वास्तुरचना पारंपरिक आणि डोळ्यांना सुखावणारी आहे. 1970च्या दशकात संत धोंडीबाबा यांच्या प्रेरणेतून या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. आज हे स्थान पुण्याच्या बाहेरचे एक प्रसिद्ध आध्यात्मिक ठिकाण बनलं आहे. रामदरा मंदिर लोणी काळभोर जवळ आहे. येथे पोहोचण्यासाठी खाजगी वाहन वापरणं नेहमीच उत्तम. मंदिर परिसरात पार्किंगची सुविधा आहे. खाण्यासाठी खूप काही दुकान वगैरे आहे, त्यामुळे तुम्ही नेहमी बिंदास इथे येऊ शकतात. तर मित्रांनो, हा माझा एक छोटासा पण मनाला स्पर्शून जाणारा प्रवास होता. तुम्हाला या आयुष्यात एक क्षण असा हवा असेल तर एकदा नक्कीच या मंदिराला भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.